साखर किती पाहिजे? 120, 80, 80, 120. आता तेही आकडे गेले, 60, 100 पर्यंत ते कमी आणलेलं आहे. कोलेस्ट्रॉल किती पाहिजे? इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण किती पाहिजे? हे सगळं आकड्यांवर मोजलं जातं. नमस्कार. आयुर्वेद हा कधीही आकड्यांमध्ये गुंतलेला नव्हता. म्हणजे कसं की तुमचा रसधातू किती पाहिजे, रक्तधातू किती पाहिजे, हाडं किती किलो वजनाची पाहिजेत, असं काही आकड्यांमध्ये गुंतवलेलं नव्हतं. आमच्याकडचं जे प्रमाण होतं हे जरा वेगळ्या पद्धतीने मोजलं जायचं. म्हणजे त्याला अंगुली प्रमाण किंवा अंजली प्रमाण या पद्धतीने सुद्धा, जिथे सरकमफरन्स घ्यायचा आहे तिथे अंगुली प्रमाण आणि जिथे मिली लिक्विड द्रव मोजायचं असेल तिथे अंजली प्रमाण, अशी प्रमाणे सांगितलेली होती. आज काय झालं माहितीये, वजन किती पाहिजे किलो मध्ये मोजलं जातं, उंची किती पाहिजे सेंटीमीटर मध्ये मोजली पाहिजे, पोटाचा घेर किती आहे टेलर टेपने मोजलं पाहिजे, ब्लड प्रेशर किती आहे आकड्यांचे खेळ, 120, 80, 80, 120. साखर किती पाहिजे? 120, 80, 80, 120. आता तेही आकडे गेले, 60, 100 पर्यंत ते कमी आणलेलं आहे. कोलेस्ट्रॉल किती पाहिजे, ट्रायग्लिसराइड्स किती पाहिजेत, आयोडीनची मात्रा किती पाहिजे, थायरॉइडची लेवल किती पाहिजे, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण किती पाहिजे, हे सगळं आकड्यांवर मोजलं जातं. आरोग्य म्हणजे आकड्यांचा खेळ नाही. आकड्यांचा खेळ म्हणजे मटका लागला तर लागला, नाहीतर गेला. मला वाटतंय की आपलं आरोग्य जे असतं हे कधी आकड्यांमध्ये बंदिस्त करायचं नसतं. आयुर्वेद हा इतका फ्लेक्झिबल आहे की इथे प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत. एक सूत्र तुम्हाला मी वारंवार सांगतोय, दुष्य देशम बलम कालम वयम प्रकृती मनलः सत्वम सात्म्यम तथा आहारम अवस्थाश्च पृथक्विधा. प्रत्येकाची प्रकृती वेगळा आहे, प्रदेश वेगळा आहे, खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, वातावरण वेगळं आहे, वजन उंची वेगळं वेगळं आहे, किंवा प्रत्येकाचं बल वेगळं आहे, शरीर बल वेगळं आहे, मानसिक बल वेगळं आहे, आध्यात्मिक शक्ती वेगळी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार अवस्थाश्च पृथक्विधा, वेगवेगळा विचार करून आपल्याला हे पुढे जायला पाहिजे. आज काय झालंय, कागदावर प्रोटोकॉल मांडला गेला आणि समजा आयुष्य ह्या आकड्यांच्या खेळात बंदिस्त केलं गेलं. अमुक एवढंच पाहिजे, अमुक एवढंच पाहिजे. 120 130 झालं म्हणजे तुम्ही ॲबनॉर्मल, 130 190 झालं तुम्ही ॲबनॉर्मल. असं नसतं. आता माझ्याकडे शुगर असलेले, म्हणजे आकड्यांचे खेळ म्हणून मी शुगर म्हणतोय हा. आता शुगर असलेला पेशंट डायबिटीसचा आहे आणि मधुमेहाचा आहे असं मी अजिबात मानतच नाही. मी असं मानतो की जर तुमची जीवनशैली व्यवस्थित असेल आणि एखाद्या वेळेचा रिपोर्ट कमी जास्त असेल तर फार विचार करण्याची आवश्यकता नसते. प्रत्येक वेळेला कायद्यावर बोट ठेवून तुम्ही जेव्हा आकड्यांवर ते कमी जास्तपणा करण्याचा प्रयत्न करता, हा चक्क मूर्खपणा आहे असं माझं वैयक्तिक स्वतःचं मत आहे. कारण जेव्हा हे ग्रंथ लिहिले आमचे, वाग्भट असतील, सुश्रुत असतील, चरक असतील, तेव्हा हे आकडे अस्तित्वातच नव्हते. म्हणजे सेंटीमीटर आणि ह्या मोजपट्ट्या वेगळ्या होत्या, आमची एककं वेगळी होती. आणि म्हणून मला असं वाटतंय की आज जो वजन काटा यंत्रांवर मोजलेलं शरीर जे आहे हे तुम्हाला ऍज अ प्रोटोकॉल म्हणून आज इव्हिडन्स बेस्ड सायन्सने तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पुराव्याने सिद्ध केलं जातं की तुम्ही हा रोगी आहात, कारण तुमच्या रक्तामधली ही साखर वाढलेली आहे, हे घटक कमी झालेले आहेत, हे B12 कमी पडतंय, हे इथे व्हिटॅमिन ई कमी पडतंय, इथे व्हिटॅमिन डी, हे सगळं बघा ना तुम्ही, सगळं आकड्यांमध्ये चाललेलं आहे. आणि मला वाटतं जसं निसर्गामध्ये झुळझुळणारा वारा आणि खळाळतं पाणी ह्याला मोजमाप नसतं. अमुक झाडाला किती पाणी द्यायचं ठरलेलं नसतं. त्या जमिनीमध्ये मुरेल एवढं ओव्हरफ्लो झालं की ते आपोआप पुढच्या माडाच्या मुळात, नारळाच्या झाडाच्या, पोफळीच्या झाडाच्या, केळीच्या झाडाच्या पुढे 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 आपोआप जात असतं. त्यामुळे माझ्या शरीरामध्ये देखील अशी यंत्रणा आहे. मी खाल्लेल्या अन्नामधून जे काही पोषकांश मिळणार आहेत पहिल्यांदा रसधातूमध्ये जातील, मग रक्तामध्ये जातील, मांसामध्ये जातील, हाडांमध्ये जातील, चरबीमध्ये जातील आणि तेथे शुक्रापर्यंत पोहोचतील. किती धातूने किती ऍब्सॉर्ब करायचं हे त्या धातूच्या त्या दिवशीच्या क्षमतेवर अवलंबून असतं. मी आज समजा काहीतरी गोड पदार्थ खाल्ला, रसधातूची तृप्ती होते, तिथनं झालं की तो ओव्हरफ्लो होऊन त्याच्या पुढे रक्तामध्ये जातं, असं करत करत शुक्रधातूपर्यंत पोहोचतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी डेफिशियन्सी आहे ही आपल्या शरीरामध्येच काउंट केली जाते, आपोआप काउंट केली जाते. या यंत्रणेला अंतःकरण चतुष्टय असं म्हटलेलं आहे. मन, आत्मा, इंद्रिय, बुद्धी ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आतमध्ये एक शक्ती करत असते, ज्याला नियती असं म्हणतात. आणि या नियतीच्या आधारावर माझ्या शरीरातला रेशिओ मेंटेन करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे जसं माझ्या शरीरामध्ये साखरेची मात्रा जर कमी पडायला लागली
मधुर रस जर कमी पडायला लागला तर मला आतून इच्छा होते की तू मधुर रसाचा काहीतरी पदार्थ घे, मग तू भात जेव, तूप खा, गोड खा, लाडू खा, चॉकलेट खा, काहीतरी खा. इच्छा होते, डिझायर टू इट असं होतं. आणि मग ते आपण खाल्लं की बरं वाटतं. याला म्हणतात तृप्ती, प्रसन्नत्व. एखाद्या दिवशी मला वाटतं की जरा आंबट खावं, डोहाळे लागतात गर्भिणीनं, आणि तेव्हा मग ते काहीतरी आंबट चिंबट खावे, मध्येच माहेरी जावे, असं काही जे सुरू असतं, हे काय आहे? ही इच्छा असते आत्मनिर्माण झालेली, शरीरामध्ये डिमांड तयार केली जातात. याला अर्जेस म्हणतात, याला वेग असं म्हणतात. मग जो नॅचरल अर्ज आहे की तुला आता आंबट काहीतरी खावं असं वाटतंय, खा तेव्हा आंबट. लिंबू सरबत पी, फक्त ते लिंबू सरबत किती घ्यावं, ग्लास भरून घ्यायचं की कप भरून घ्यायचं, हे त्यावेळेच्या परिस्थितीवर. जेवढी तहान तेवढंच पाणी, असा जसा आपला नियम आहे. जेवढी इच्छा तेवढीच पूर्तता, हा पण एक दुसरा नियम आहे. मग हा प्रत्येकाचा नियम वेगळा असणार नाही का? वेगळा असणार आहे. म्हणून म्हटलं की या आकड्यांच्या खेळामध्ये बंदिस्त करू नका. माझं वजन एवढं असलंच पाहिजे, माझं वजन हल्ली खूपच वाढलंय. अरे जसं वय वाढतं, तुमचं खाणं पिणं वाढतंय, तुमच्या ऍक्टिव्हिटीज वाढतायत, तुमच्या शरीराची गरज वाढते, तसं अन्न तुम्हाला द्यायला पाहिजे. आता एखाद्याचा पोटात चरबीमध्येच जाऊन ते सगळं साठते, पुढे जातच नाहीये. व्यायाम न केल्यामुळे हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे खायचं प्यायचं नाहीये का? खायचं प्यायचं आहे. मी तुम्हाला ती अकबर बिरबलाची गोष्ट सांगतो. अकबर बिरबल दरबारामध्ये बसलेले असताना अकबर बादशहाने सगळ्यांना शेळ्या दिल्या, आणि या सगळ्यांना अट अशी घातली की ह्या शेळ्यांचं वजन अजिबात वाढवायचं नाही. त्यांनी वजन काटा आणून प्रत्येक शेळीचं वजन केलं आणि सरदाराला देऊन टाकले. ती एका महिन्याने परत हे कोकरू आमच्या दरबारात हजर करायचं. आज जेवढं वजन असेल तेवढंच वजन एक महिन्यानी असलं पाहिजे. पहिल्यांदा सगळ्यांना वाटलं खूप छान, आणि ज्याचं वजन जेवढंच तेवढं असेल त्याला 100 सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून दिल्या जातील, आणि ज्याचं वजन कमी जास्त असेल त्याचं मुंडकं छाटलं जाईल, अशी शिक्षा जाहीर केली. सगळेजण एका बाजूने घाबरले, एका बाजूने 100 सुवर्ण मुद्रा दिसत आहेत. मग काही जणांनी त्या बकरीला भरपूर खायला घातलं, रात्री उपाशी ठेवलं. काही जणांनी दिवसा खायला घातलं, रात्री खायला घातलं, दिवसा उपाशी ठेवलं. काही जणांनी त्यांना असं कंट्रोल पर केजी बॉडी वेट आजच्या काळानुसार वजन घेऊन तागडी करून तेवढीच पानं त्यांना खायला घातली. सगळ्यांचं फसलं आणि सगळ्यांचं वजन, अर्थात शेळी जी आहे ही वाढणारीच असते ना, वजन वाढण्यासाठीच तर आपलं शरीर आहे. शीर्यते ती शरीरा, जे जीर्ण होत जातं, जे वाढत जातं, जे नाशाकडे जातं, त्यालाच तर शरीर असं म्हटलंय. मग हे जे सगळं वाढणारं असतं त्याला मध्येच तुम्ही ब्रेक जर लावला तर नैसर्गिक प्रक्रियेमध्ये अडथळा नाही का येणार? पैसे मिळवताना मात्र तुम्हाला वाढले पाहिजेत, आणि वजन वाढवताना मात्र वाढता नाही. मी जसे पैसे वाढले तरी तुम्हाला ईडीचा त्रास होतो, इन्कम टॅक्सचा त्रास होतो. वाढलेले पैसे जर तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून टाकलेत तर ते ब्लॅक मनी होत नाहीत. तसं तुमचं वाढलेलं शरीर, तुमची वाढलेली एनर्जी तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून टाका, प्रत्येक अवयवामध्ये देऊन टाका. मग कुठेतरी धावा, कुठेतरी पळा, कुठेतरी काम करा, घाम गाळा, श्रम करा, बौद्धिक श्रम करा, पण कुठेतरी त्या एनर्जीला सोर्स उपलब्ध करून द्या. नाहीतर मात्र हे गोडाऊन तुमचं वाढत जाणार आहे. आकड्यांच्या खेळात जाऊ नये असं मी म्हणत असताना त्या बिरबलाने काय केलं तर त्या आकड्यांमध्ये न गुंता दिवसभर त्या शेळीला हवं तेवढं खायला घातलं, आणि रात्रीच्या वेळेला वाघाच्या पिंजऱ्यासमोर त्या शेळीला बांधून ठेवलं. आता मनात भीती असताना खाल्लेलं अंगाला कसं लागणार, आणि त्यामुळे त्या शेळीचं वजन जेवढ्याच तेवढंच राहिलं. मॉरल ऑफ द स्टोरी, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी एका बाजूने चिता आणि चिंता ह्या दोन गोष्टी सुद्धा उपयोगी होऊ शकतात चिकित्सेत वापर जर केला तर. परंतु ह्या आकड्यांच्या खेळातनं जरा बाहेर पडणं अपेक्षित आहे. माझं वजन एवढंच पाहिजे, माझी उंची एवढीच पाहिजे, माझा BMI एवढाच पाहिजे, हे पाश्चात्य स्टँडर्ड्स आहेत, हे भारतीय स्टँडर्ड्स नाही आहेत. वजन उंची हा तक्ता भारतीय नाही. भारतीयांचे वजन नियम वेगळे आहेत, पाश्चिमात्यांचे वेगळे आहेत, अरब कंट्रीज मधले वेगळे आहेत, किंवा आफ्रिकन कंट्रीज मधले वेगळे आहेत. ह्या सगळ्यांचं राहण्याची पद्धत वेगळी होती. आता तो भीम महाकाय होता, हनुमंत महाकाय होता, जांबुवंत महाकाय होता, बलराम महाकाय होता, घटोत्कच महाकाय होता. यांनी कुठे जिम मध्ये जाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्नच केलेला नव्हता. तसे कुठचे पुरावे नाहीत की याने एवढे सूर्यनमस्कार जास्ती घातले, याने एवढ्या कपालभाती जास्ती केल्या, असं काही नाही. माझं बोलणं तुम्हाला कॉन्ट्रास्ट वाटेल, कॉन्ट्रास्ट नाहीये हे बोलणं. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर खरोखरच तुम्ही जो व्यायाम करत असाल, कामं करा, कष्टाची कामं करा, घाम गाळू देत. काही दिवस 7 दिवस तुम्ही जे काम करताय, बैठं काम असेल तर तुम्ही श्रमाचं काम करा. तुमचं श्रमाचं काम असेल तर 1 दिवस बसून राहा, झोपून राहा. हा त्याचा अँटीडोट आहे. मग आकड्यांच्या खेळामध्ये गुंतणं, आणि दर दिवशी माझी रक्तातली साखर किती आहे, तासाला सुद्धा आता ते चेकिंग मशीन आलेलं आहे. तुमच्या शरीरावर बाहेरनं यंत्रांचा वॉच ठेवण्यापेक्षा आतून जे यंत्र चालतंय त्याच्यावर जर लक्ष ठेवलं तर चांगलं, सोपं आणि सुलभ होणार नाही का?
प्रसन्न राहणं महत्वाचं आहे, आनंदी राहणं महत्वाचं आहे. त्या आकड्यांच्या खेळात गुंतणं आवश्यकच नाही. धन्यवाद.